नागरिक संरक्षण दलाच्या फ्लड रेस्क्यू या ट्रेनिंगसाठी मुंबई येथे मी स्टाफ कार चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. हे ट्रेनिंग म्हणजे घेण्यात कार मध्ये आणि पाण्यामध्ये फरक आहे. आले. तेव्हा घरामध्ये कसं देवीनगर स्लो जात मुंबई होतो ना, कुलाबा त्यामुळे गाडी हे येथे होते. स्पीड बोट चालवण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली. तेव्हाचे आमचे सर्व टीम आणि आम्ही सर्वजण एकत्र राहून आमच्या पूर्ण अनिल crew फोटो members कसे काढायचे सोबत आम्हाला एक स्पीड बोट ट्रेनर सोबत दिलेला होता. अनिल सर, आपको बोट चला के कैसे लग रहा है? मला हे सगळं शिकवण्यात आलंय की कशा पद्धतीने बोटीची स्पीड वाढवावी, कशा पद्धतीने पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवावा. फ्लड रेस्क्यू म्हणजे पूर परिस्थितीमध्ये देखील अशा बोटीचा वापर केला नहीं, जातो. अभी हम लोग गाड़ी या रोड पे बोटीचा चलाते वापर हैं, करून रोड पे गड्ढे वगैरह रहते पाण्यामध्ये हैं. बुडणाऱ्या समंदर में व्यक्तीचा क्या बचाव रहता है? केला जातो. आता ज्या और पद्धतीने पानी की लहर दिख रही देण्यात है आलेले आहे की जैसे, भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या अरे आपण हिंदीमध्ये काय प्रश्न विचारतो याला, नक्कीच सहकार्य करू. मराठीमधून बोलायचं ना. त्यासाठी लोकांना मी सांगू इच्छितो की नागरिक संरक्षण म्हणजे काय आहे. तर नागरिक त्याने मला संरक्षण मराठीत म्हणजे विचार आणीबाणीच्या काळात म्हणजेच एखादा शत्रूची हल्ला झालं तेव्हा हे नागरिक संरक्षण दल आम जनता जी आहे, जे सर्वसाधारण लोक आहेत, त्या लोकांमध्ये येऊन कार्य करते, बचाव कार्य करते. पूर परिस्थितीमध्ये किंवा शत्रूच्या विमानाचा हल्ला झाला तेव्हा बिल्डिंग्स कोलॅप्स ए बस ना, एक मिनिट आहे की जैसे होईल, कॅज्युअलिटी वाढतील, काही लोक मृत्यूमुखी पडतील. अशा परिस्थितीमध्ये हे नागरिक संरक्षण दल हे काम करत असतं. तर ते शांततेच्या काळामध्ये ट्रेनिंगचं काम करते. लोकांना ट्रेनिंग देऊन ते पूर्ण तयार करतात. जोरात गेली असती, व्यवस्थित चालली असती. परिस्थिती Slow बेकार चालत होईल होता तेव्हा म्हणून आपल्याला हे problem कामात येईल. त्यामुळे संरक्षण